बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवी माहिती आता समोर आली आहे आणि आरोपी सुदर्शन घुलेने देशमुखांच्या अपहरणाचा घटनाक्रम सांगितला। कोणत्या आरोपीकडे कोणती शस्त्र होती याची सुदर्शन घुलेने कबुली दिलेली आहे। दिवसेंदिवस नवनवे खुलासे या प्रकरणामध्ये समोर येताना पाहायला मिळतात। देशमुखांच्या हत्येचा थरार घुलेने घटनाक्रम सांगितला तो आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। उमरी टोल नाक्यावर गाडी अडवली, नंतर साईड काचेवर सुधीर सांगळेने दगड मारला। सुदर्शन घुलेने डाव्या बाजूचा दरवाजा उघडला आणि देशमुखांना बाहेर खेचलं। हा सगळा घटनाक्रम नेमका काय घडला ते आपण पाहतोय आणि त्याच वेळी सुदर्शन घुलेने गॅस पाईपने त्यांना मारहाण केली। प्रतीक घुलेच्या हातामध्ये लाकडी काठी होती। महेश केदारच्या हातात लोखंडी रॉड होता। जयराम चाटेच्या हातामध्ये कोयता होता। दोषारोप पत्रामध्ये हे सगळं त्यांनी व्यवस्थित सविस्तर सांगितलेलं आहे। कृष्ण आंधळेच्या हातामध्ये क्लच वायरचा बंच होता आणि हा वायरचा बंच सुद्धा त्यांनी कसा बनवला ते सुद्धा दोषारोप पत्रामध्ये आहे। सुधीर सांगळेच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप होता। जयराम चाटेने कोयत्यानं गाडीचा चालक शिवराज देशमुखला धमकावलं। जयराम चाटेने देशमुखांना मारहाण करत स्कॉर्पिओ गाडीमधून त्यांचं अपहरण केलं। त्यावेळी स्कॉर्पिओ गाडी सुदर्शन घुले चालवत होता। तर जयराम चाटे हा स्विफ्ट गाडी चालवत होता। आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मोबाईल तपासणीचा अहवाल पुढारी न्यूजच्या हाती आलाय। अनिल गुजर या पोलीस अधीक्षकांनी आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली आहे आणि याच मोबाईलमधून व्हिडिओज, फोटोज, ऑडिओ कॉल सगळे जप्त केलेले आहेत। आणि संतोष देशमुख यांना मारहाण करताना ज्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं गेलं होतं त्या मोबाईलचा तपासणी अहवाल सुद्धा समोर आलाय। देशमुखांची हत्या झालेल्या घटनास्थळावर चप्पल सापडलेली होती आणि या चप्पलेचा ओळख पंचनामा सुद्धा करण्यात आलाय। आणि यावेळी देशमुखांची पत्नी अश्विनी देशमुख यांनी पंचा सक्षम संतोष देशमुखांची चप्पल ओळखली। Thank you.